तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनो, तर तुम्हीही महाराष्ट्रात जर बसने प्रवास करत असाल, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांना प्रवास सुखरूप करण्यासाठी NCMC कार्डला सुरुवात केली आहे. NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. ओके. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड सेवेची सुरुवात केली आहे. हे कार्ड प्रवाशाचा प्रवास अधिक सुखरूप आणि कॅशलेस बनवणार आहे. ओके. आता NCMC कार्ड म्हणजे काय? NCMC कार्ड म्हणजे प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड केवळ एसटीला प्रवासाची नाही, तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी वापरता येतो. सध्या तर चर्चामध्ये एसटी बससाठीच आहे. ओके. आता कोणाला मिळणार NCMC कार्ड? विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. दिव्यांगासाठी सुद्धा याचा लाभ आहे. पत्रकार यांना सुद्धा या NCMC कार्डचा लाभ मिळणार आहे. ओके. आता याचे खास वैशिष्ट्य काय आहे? याची किंमत किती आहे? याला किती पेमेंट लागते? हे मला सविस्तर सांगणार आहे. याची बघा किंमत ₹199 किंमत आहे. तुम्हाला आपल्या बस स्थानकामध्ये जाऊन आपलं NCMC कार्डची काढून घ्यायचं आहे. ओके. वॉलेटमध्ये तुम्हाला कमीत कमी ₹150 तरी चार्ज ठेवायचा आहे. ओके. आता रिचार्ज सुविधा ह्याला भरपूर जागेवर रिचार्जची सुविधा तुम्ही कुठेही करू शकतात. जसे की फोनपे, गुगल पे किंवा मग आपल्या जिथं तुम्ही कार्ड बनवलेलं आहे एसटी महामंडळामध्ये तिथेही जाऊन तुम्ही रिचार्ज करू शकतात. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार? तर तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्ड लागणार आहे. ओके. आता याच्यामध्ये नोंदणी आणि वितरण म्हणजे काय? महिलांसाठी सुद्धा आधार कार्डच लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कार्डसाठी सुद्धा आधार कार्डच लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आधार कार्डच लागणार आहे. ओके. दृष्टिहीन त्यांना डिसेबिलिटी प्रमाणपत्र लागणार आहे. दिव्यांगासाठी सुद्धा डिसेबिलिटी प्रमाणपत्र लागणार आहे. विद्यार्थ्यासाठी सरळ क्रमांक म्हणजे जसं की अ, आपलं बोनाफाईड वगैरे लागणार आहे. ओके. इतर सर्व सवलतीसाठी शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे. ओके. आता तुम्हाला हे कार्ड कुठं काढायचं आहे? तुम्हाला आपल्या बस डेपोमध्ये किंवा आपल्या ऑनलाईन सेंटरवर सुद्धा याची सुविधा देण्यात आलेली आहे. ID देण्यात आलेली आहे. तुम्ही तिथेही जाऊन काढू शकतात. ओके. आता तुम्ही याच्यामध्ये अजून जर तुम्हाला काही जर वाटलं तर आम्हाला कमेंट करा. कमेंटमध्ये रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.